शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. ह्याचा अर्थ वाचे वदता शिव नाम, ज्याच्या मुखात शंकराचं नाव आहे, तयान बाधी क्रोध काम, कुठलंच वाईट काम तुम्हाला बाधा करत नाही. म्हणून आपण दुष्ट भावना नाही मनात ठेवायची. अरे तुझा देहच हाडाचा आहे, आपला देह कशाचा आहे? हाडाचा आहे. लक्षात आलं ना? त्यामुळे आपण त्याचं दुसरं काही म्हणजे हे तुला स्पष्ट सांगतो. तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. शेवटचं चरण आहे एका जनार्दनी शिव. एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी शिव, हा शंकर प्रभू निवारी कैकाळाचा भेव. काळाच्या पलीकडची तुम्हाला जी भीती आहे ना, ती पण ती निवडून टाकतो. निवारी कैकाळाचा भेव, निवारी कैकाळाचा भेव. वाचे वदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे या शंकर भगवंताच्या आज आम्ही अतिशय पांडुरंगाचा पहिला वारकरी असेल तर तो शंकर भगवान. पंढरीची वारी करणारा पहिला भक्त कोण आहे तर शंकर भगवान. अशा या शंकर भगवानाच्या प्रार्थना पायी मी नतमस्तक होऊन आमची एक विनंती आहे, आम्हाला खोपोलीला मुक्कामाची खूप गैरसोय दिसत होती, पण भगवंताच्या कृपेनं आम्ही शंकर भैरवनाथच्या सेवेला आलेलो आहे. अशीच ही सेवा भारती परिवाराच्या सहकार्याने अखंड राहावं. पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी चाले हे शरीर, कोणाची या सत्ता, कोण बोलविता हरिविन. शंकर भगवंताने आम्हाला सतत दरवर्षी, कारण इथं खूप सुंदर असं नियोजन आहे. कोणी आपल्या दिंडीला सामील झालं तर रेल्वे स्टेशन जवळ आहे, पटकन तो रेल्वेतून उतरून येऊ शकतो आणि आणखी 2 पावलं चालू शकतो. तर आमची भारती माऊलीला एक विनंती आहे, अविनाशला आणि संदीपला, की दरवर्षी आमच्या 40-50 वारकऱ्यांची इथं निवायची सोय व्हावी अशी आम्हाला नम्र विनंती आहे. चालेल ना? काय अडचण आहे ना? खूप धन्यवाद. आणि आमची ही दिंडीची जाहिरात या शंकर भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. वास्तविक कुठल्या आश्रमाचा दोष काढू नये, पण गेली 45 वर्ष आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात होतो मुक्कामाला, त्यांचाच प्रसाद खायचो. पण नव्यानं आलेली कमिटी म्हणते आमचा आता हा व्यापारीकरण झालेला आहे. आमची कमिटी व्यापारीकरण झालेला आहे आणि आता तुम्हाला एका वारकऱ्यामागे किती रुपये द्यायला लागतील? 250 रुपये. तुम्ही मला सांगा, पंढरीचे जाणारे वारकरी ते कुठल्या पद्धतीने एका रात्री, आणि ही एकच रात्र मुक्काम आहे का? अशा 33 मुक्कामाला आम्हाला जायचं आहे. लक्षात आलं का तुम्हाला? मग अशा पद्धतीनं तर आम्ही विचार केला की बाबा काही हरकत नाही, कोणतरी भगवंत आम्हाला. आणि शेवटी शंकर भगवंतानेच आम्हाला मार्ग काढला आणि त्यांनीच त्याच्या आश्रयाला ठेवलेला आहे. फक्त भारतीला विनंती आहे की तुमच्याकडून आम्हाला योग्य सहकार्य मिळावं. दरवर्षी मुक्कामाला आम्हाला बोला मावली 2 शब्द. दरवर्षी तुम्हाला दरवर्षी तर मुक्काम करायला सोय. खूप धन्यवाद. इथून आम्हाला दुसरं काही नको. जाताना वारकऱ्या समजा चहा दिला तो प्रेमाचा, पण रात्रीचं भोजन मात्र आम्हाला अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याचं नाव आहे किशोर कोसवाल, ते खोपोलीचेच आहेत. त्यामुळे खूप छान धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.